भोसले परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी गंगा भागीरथी आई साहेब रुक्मिणी आई मारुतीरावजी भोसले यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त ठेवण्यात आलेलं हे एक दिवसाचं हरी कीर्तन उद्या श्राद्ध होतंय, प्रथम वर्ष श्राद्ध, आणि त्यानिमित्त पूर्व संध्येला ठेवलेलं हे हरी कीर्तन आई साहेबांना जाऊन या परिवारात 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण या परिवारात बाबींचा असलेला ओलावा अजूनही तितकाच कायम आहे. तसं पाहिलं तर श्राद्धाचं कीर्तन आहे आणि या घरात अजूनही वातावरण दुःखाचं आहे. असं म्हणतात की दोरी जळते पण तिचा पीळ जळत नाही. मायबाप जातात पण त्यांचं आपल्यासाठीचं प्रेम कधीच संपत नाही. आई वडील गेले आहे तोपर्यंत झुरतात आपल्यासाठी आणि गेल्यानंतर मायबापाचा जीव अडकतो तो फक्त त्यांच्या लेकरांमध्ये. काही लोक या गोष्टी मानत नाहीत पा, पण मला आश्चर्य वाटतं की पुरोगामित्वाकडे जा पण आपल्या गोष्टी निव्वळ अंधश्रद्धा आहेत. हे दादांत चुकीची गोष्ट आहे. विठ्ठल मायबापांना सांभाळणं, श्राद्ध जेवू घालणं, पिंड वगैरे लोक श्राद्ध वगैरे मानत नाही, पुरोगामी लोक. पण मला आश्चर्य वाटतं की पिंडाला कावळा शिवतो त्याला इतर प्राणी का शिवत नाही? चिमणी बसायला पाहिजे का नाही एखादी? इतर वेळी कावळे चांगलं टाकलं तर आपण कधी खात नाही. एखादं प्राणी जर मरून पडलेला असेल तर तिथं टोची मारल्याशिवाय राहत नाही. जिवंत प्राण्याला सुद्धा कावळा टोच मारतो, टाकेपर्यंत त्याला दम निघत नाही. पण ज्यावेळी पिंड आपण ठेवतो त्यावेळी 1-1 तासभर कावळे येत फिरकत सुद्धा नाही पिंडाच्या भोवती. आपण वाट पाहतो, कावळा येत नाही. बरेच लोक पिंड वगैरे मानत नाही, श्राद्ध वगैरे मानत नाही. आहे तोपर्यंत जपा ना, त्याला आमची ना नाही. मायबाप आहे तोपर्यंत सांभाळणं आणि मायबाप गेल्याच्या नंतर पिंडाधिक तर्पणाधिक श्राद्धाधिक विधी करणं. पिंडपदावरी माझे झाले गया वर्जन. फिटले पितरांचे ऋण आहे तोपर्यंत सांभाळणं. मायबाप गेल्याच्या नंतर श्राद्धाधिक तर्पणाधिक पिंडदानाधिक विधी करणं म्हणजे मायबापाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा अल्पसा केलेला प्रयत्न आहे. इतर वेळी कीर्तन ठेवू यातनं वल काय, पण एवढ्या दुःखाच्या वातावरणातही तुम्ही धाडस करून एवढ्या गोड वातावरणामध्ये हरी कीर्तनाचं आयोजन केलं. अगदी लांबून लांबून गुणवान मंडळी तुम्ही या ठिकाणी बोलवली. एकदा भोसले परिवारासाठी बसलेली जोरदार टाळी वाजवा. आमच्याकडे पद्धत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी फुलाचं कीर्तन ज्याला म्हणतात, बरोबर 12 वाजता फुलं पडतात आणि तदनंतर आरती होते. पण या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पद्धत आहे की श्राद्ध आहे त्याच्या पूर्व संध्येला म्हणजे आदल्या दिवशी रात्री हरी कीर्तन ठेवायचं. तुम्ही पाहुणे रावळे गोळा झाले असते, गप्पा छप्पा मारल्या असत्या, गप्पा मारून झोपले असते. पण नामस्मरण जीवनातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतं. किंबहुना जीवनातील सगळं दुःख शून्य करण्याची ताकदच परमार्थात आहे. विठ्ठल एवढ्या मोठ्या दुःखातही आपण हरी कीर्तन ठेवलं. आई तारुण्यात गेली तरच दुःख असतं असं नाही, ती म्हातारपणात गेली तरी दुःखाची तीव्रता तितकीच असते. मला असं वाटतं की लहान लेकरू रडून मोकळं होतं माय गेल्याच्या नंतर, पण आपण मोठं झाल्यानंतर माय म्हातारपणात गेली की दुःख इथंच दाबून ठेवावं लागतं.
चार चौघात जास्त रडता येत नाही. आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. जगातले हजारो नातेगोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. तुम्ही गोड गात असाल, लोक तुमच्या गळ्यावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार जगात ते जगाच्या मालकाला सुद्धा कळत नाही. म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. त्याच्याकडे सगळे, पण आपल्या बाबतीत तो आपल्यापेक्षा एका बाबतीत तो भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी. मातृत्व काय असतं त्याला सुद्धा भोगायची इच्छा झाली आणि म्हणून तर त्याला राम व्हावं लागलं. मातृत्व भोगण्यासाठी म्हणून तर त्याला कृष्ण व्हावं लागलं. मायबाप तारुण्यात जावं अथवा म्हातारपणात जावं, दुःखाची तीव्रता तितकीच असते. पण एवढ्या दुःखात सुद्धा तुम्ही घरी कीर्तन ठेवलं आणि श्राद्धानिमित्त ठेवलं. श्राद्धनम श्रद्धा क्रियते तत श्राद्धम. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. याला दुसरा शब्द आपण असा देतो पुण्यस्मरण, पुण्यतिथी. एक वाक्य काळजात उतरून घ्या. पुण्यस्मरण कुणाचंही साजर होत नाही आणि कोणत्याही पाप्याच्या पुण्यतिथीला हरिकीर्तन होत नाही. त्याच्यासाठी माणसाचं पुण्य शिल्लक लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पुजा. भाग्यवंत
पुण्यतिथीला हरिकीर्तन होत नाही आणि पुण्यतिथी कोणी ही बेवडीची नसते, पापेची नसते. आयुष्य भांडणात गेलं आपलं. बरेच जण पहा तुम्ही, काही गेल्यानंतर चर्चा चांगल्या होतात, काही मेल्यानंतर चर्चा वाईट होतात. एखाद्या गावात एखादं म्हातारं मेलं, लोक म्हणतात आमक्या गावातलं म्हातारं मेलं, आता गावातल्या सोयरी की कोण मोडीन. आयुष्य दरिद्र्यात जात. काहीच पहा तुम्ही, उठल्यानंतर तोंड धुवायच्या आधी 2-3 जणांचे भांडणं लावल्याशिवाय ते दातच घासत नाही. काहीच नित्य नेमच असतो तो. काही नित्य नेमाविन अन्न काय तुची श्वान. माळकरी नित्य नेमाविन तुळशीला पाणी घातल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत. यांचं ठरलेलं असतं, भांडणं लावल्याशिवाय गावात दात सुद्धा घासायचे नाही. मारायचंय प्रत्येकाला, जायचं प्रत्येकाला, पण गेल्यानंतर आपल्या चर्चा चांगल्या व्हाव्यात याच्यासाठी आयुष्यभर चांगलं जगावं लागतं. उत्तमची हो आपण मेल्यानंतर आपल्या मौतीवर, आपल्या दहाव्याला जगाने असं भाषण ठोकावं की अमुक अमुक यांच्या जाण्याने गावात जी पोकळी निर्माण झाली. वाक्य काळजात उतरून घ्या. पोकळी त्यांच्याच जाण्याने निर्माण होती ज्यांची कामगिरी भरीव असते. पेट की सेवा करने वाला आदमी देश और धर्म की सेवा कभी भी करी नहीं सकता. त्याला पोट जाळावं लागतं, त्याला स्वार्थ जाळावं लागतं, तेव्हा दुसऱ्यासाठी जागता येतं, दुसऱ्यासाठी काम करता येतं. अनेक श्रीमंत आले, अनेक श्रीमंत गेले. रावणासारखी श्रीमंती कोणाकडे नव्हती, पण चांगल्याच्या आधीत रावणाचं नाव कोणी घेत नाही. कदाचित त्याचे शब्दही आपण विसरलो. डायलॉग पण लोक मालिका आहे तोपर्यंत ध्यानात ठेवतात, नंतर विसरतात. पण 750 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आता राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, जगा माझी. उद्या चर्चा चालू होईल. हे सगळे कोणी जमवले होते? त्यावेळी सुनील दादाचं नाव घेतील बरं का सगळेजण. आपल्या गावात सुद्धा आपली कीर्ती झाली पाहिजे, याच्यासाठी आयुष्यभर जगता आलं पाहिजे. एकदा सुनील दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्रातील ख्यातनाम तबला वादक तथा तबला विशारद आमच्या प्रत्येक कथेमध्ये ज्यांची गोड साथ असते, आमच्या छोट्या बंधूंच्या ठिकाणी असणारे आदरणीय सुनीलजी महाराज ढेंगळे आमच्याकडे फार मोठं नाव आहे. त्यांच्यावरती फार प्रेम करणारी मंडळी आहेत. त्यांचेच परममित्र हरिकीर्तनासाठी मृदंगाची ज्यांची साथ आहे असे ताल मार्तंड, ताल भास्कर, ताल सूर्य. काही लोक म्हणतील काय बोटात स्प्रिंगा बसून घेतल्या का काय? लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी एकेकाळी बोट रंगवावे लागतात बरं का. रक्तानी लोकांना फक्त वाहवा दिसते, कानाला गोड वाटलं की टाळी वाजवावी वाटते. पण त्या पखवाज वादकाने 7-7, 8-8 पाणी न पिता, भाकर न खाता केलेली मेहनत, केलेली त्या पखवाजाची भक्ती. पखवाज वादकासाठी त्याचा पखावजच म्हणजेच पांडुरंग असतो. प्रत्येकाची साधना आहे. पण एकदा आमच्या बळीरामजी महाराज गावारे गुरुजींसाठी जोरदार टाळी वाजवा. गायनासाठी ज्यांची गोड साथ आहे अशी खिलारी जोडी. मला ती सवयच लागली आता गुरुजी, काय करू.
एकदा जोरदार टाळी वाजवा. तुमच्याचकडे असे असते असं नाही बरं का, आमच्याकडे लई जोडे येतं. ही माऊली ज्ञानोबारायांची तुकोबारायांची कृपा आहे. आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी ज्याला लागलं त्याला फॉरेन रिटर्न व्हायची गरज नाही. ही जात वाजू देत नाही, गाऊ देत नाही, बोलू देत नाही, म्हणू देत नाही. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वांवरी. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे. त्यांच्या जीवावर आमच्या उड्या येत नाही तर कोण विचारित? आम्हाला घरात कुत्रे विचारित नाही. हे बाहेर तुम्ही विचारता. ही ज्ञानोबांची तुकोबांची कृपा आहे आमच्यावरती. जालना जिल्ह्याचं भूषण, भजन सम्राट, गानकोकिळा, हरिभक्ती पारायण आदरणीय काकासाहेबजी महाराज खैरे महाराज उत्तम गायक आहेत, पण महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार सुद्धा आहेत. आणि हिंगोली जिल्ह्याचं भूषण, गानकोकिळा, स्वर सम्राट, भजन सम्राट, आदरणीय हरिभक्ती पारायण. काय दोघांच्याही कंठात सरस्वती विराजमान आहे असं म्हणायला हरकत नाही. नागेशजी महाराज नानकिल्ले, सदानंदजी महाराज सिरसाट गैरहजर आहेत का? तुमची लाभ लवकर बरी हो. हरिकीर्तनासाठी उपस्थित बळीराम दादांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी असतील. या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. विनेकरी महाराज असतील, त्याचप्रमाणे इकडे टाळकऱ्यांमध्ये मुली टाळकरी आहेत. आमची परतूरला राधा माधव मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेतील माझ्या सर्व विद्यार्थिनी असतील. वाजवाना जोरदार टाळी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम तर एकच नंबर. आमच्या नशिबाला असे साऊंड आणि अशी ऑपरेटिंग करणारे जर मिळाले तर मला असं वाटते 5-5 वर्ष जरा जास्त जगू आम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी. एकदा बापूबाईच ना, बाबूबाई. आणि सिस्टीमचं नाव काय? महाराष्ट्र. वा वा, क्या बात. एकदा वाजवा जोरदार टाळी. माझे परिचित अपरिचित सुपरिचित सर्व मायबाप श्रोते असतील, सर्व वारकरी टाळकरी माळकरी विनेकरी पहारेकरी, ताळ्यातले माळ्यातले खळ्यातले वाडीवरचे वस्तीवरचे, रोज कीर्तन मोबाईलवर पाहणारे, कधी मध्ये गावात जाणारे, जे आजच आलेत ते सर्वच रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून मायबाप श्रोत्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील. आजी माझे सरपंच, आजी माझे उपसरपंच, आजी माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर, आजी माझे आमदार, खासदार, जाहीरदार, गुत्तेदार, दुकानदार, गुंठा मंत्री, सर्वच माय कोणीही जीवाचा न घोड मत्सर, सर्व मायबाप श्रोत्यांच्या संत महंतांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज. आत्तापर्यंत तुम्ही मला ज्या चॅनलच्या माध्यमातून ऐकलं असेल असे सध्याचं नावच दिलं फेसबुक पेज म्हणजे धूम मराठी, त्याची धूमसारखीच धूम आहे. असेल कीर्तनकार, वारकरी तडका, गोडी कीर्तनाची यूट्यूब चॅनलचे सर्व चालक मालक, माझा भाऊही येतो, लाडका आहे म्हणून जावई करून घेतला गावचा. विशेष म्हणजे मी नाही बोलवलं, आजच्या कार्यक्रमाचे जे कार्यकर्ते आहेत या भोसले परिवाराने त्यांना विशेषतः 2-2 कॅमेरे घेऊन दोघं असंही आमंत्रित केलेलं आहे. महेश दादा पोळ यांनाही धन्यवाद. माझे पतिराज उपस्थित आहेत, नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे म्हटलं का काय प्रश्न विचारताल तुम्ही, याचा अजिबात नियम नसतो. बरेच जण म्हणतात हे कोण येत आलेले सोबतचे, तुम भाऊ म्हणजे ते तुमचे भाऊ आहेत का, चेहरेसारखेच दिसतात, तुम्ही काय प्रश्न विचारताल याचा नियम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नको. लाडक्या बहिणी येतात ना 1.5 हजार महिना, तुमचे तोंड कामून सोकले काही कळा ना मला, घेऊ का नको, घेऊ ना, एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. पुन्हा वाटण काहीतरी म्हणायचं होतं, राहून गेलं. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार अडके, त्याला घुंगरं मारा, पान खाते 13 घाम येतो, झरा नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारीने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंगावर गादी ऋषी, उशीर बशीत कप कापात घडीत वाजत आला एक, रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, पिंपळवाडीकरांची लेक. हॅलो
श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आणि पुण्यस्मरण पुण्यवानाचं असतं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. पाप्याचं कधी पुण्यस्मरण नसतं. तेच पुण्यस्मरण आहे ज्या श्राद्धाला हरिकीर्तन आहे. विठ्ठल एक वर्षभर या परिवाराचं दुःखातच गेलं आणि त्यातही तुम्ही श्राद्धाला हरिकीर्तन ठेवलं. मुळात मायबापच जाणं कोणत्याही वयामध्ये दुःख देणारं असतं, पण मृत्यू लोकाचा नियम आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुन्हा येथे नाही उरले अवतार, येथे नाही उरले अवतार, येथे नाही उरले अवतार, येथे नाही उरले नाही पूर आले अवतार, येथे नाही पूर आले अवतार, येथे नाही पूर आले अवतार, येथे नाही पूर आले येथ नाही उरो आले अवतार. हिरते पामर रामकृष्ण आले गेले. तेने जग का उसची पडले. वासांसी जीर्णानी यथा विहाय. भवानी गृह्णाती नरोपराणि. यथा शरीराय विहाय जगनान् संयाती नवानि देवी. उपजेते नासी नासिले ते पुनरपि दिसे. घटिका यंत्र जैसे परिघ्रम अजमेला पंजमेला बाप मस्तानेला. त्याचं तीर्थ होणार हा मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्याचा वाढदिवस झाला त्याचं वर्ष श्राद्ध होणार. तर कोणी अमृत संजीवनी घेऊन आला नाही. आल्यानंतर एक दिवस ज्याचं तिकीट संपलं त्याला उतरावं लागतं. स्टेशन आलं त्याला थांबावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. माणसाला जाणं देत दुःख देत नाही कोणाचं, पण आपल्याचं जाणं जास्त दुःख देतं. अगामरहा बोलणं साहती तरी मिलिया वरी रडती. जाणं दुःख देत नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीचं जाणं माणसाला दुःखावणारं असतं. आपले आईवडील गेले, आपल्यालाही म्हातारपणातच नाही. ज्याचं संपलंय, ज्याचं निश्चित आयुष्य, पण एक दोन गोष्टी काळजामध्ये चांगल्या उतरून घ्या. आपलं आयुष्य संपलं, तिथून पुढे माणूस जगू शकत नाही. आणि आयुष्य आहे त्याच्या आत मरू शकत नाही. तर मरणाची भीती आपल्याला वाटावीच कशाला. मरणाला त्या व्यक्तीने घाबरावं ज्याचं कर्म चुकीत आहे, त्याला नरकात जायची भीती वाटावी. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. छातीला हात लावून जर आपण सांगू शकत असू की आपण वाईट काम केलंच नाही, पापच केलं नाही, कोणाचं वाटोळच केलं नाही, तर आपल्याला नरकात जाण्याची भीतीच का वाटावी. विठ्ठल जावं प्रत्येकाला लागतं. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. मरणच म्हटलंय नेमकं कशाला. ज्या दिवशी वेदांताच्या भाषेमध्ये आपल्याला मृत्यू कळेल त्या दिवशी प्रत्येक माणूस मृत्यूवरती प्रेम करू लागेल. गीता माऊली सांगते माणूस नेमका जातो कुठे.
यद्गत्वान निवर्तन्ते तद्धामं परमं मम एवंशो जीवलोके जीवभूत सनातनाः. तो गेला कुठे? जिथून आला तिथे जाणं, याचंच नाव जन्म मरण आहे. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही इथं जे कपडे घालून आलात, तुम्ही शेतामध्ये दारे बारे धरायचे असले ऊसाचे, तर हेच कपडे घालून जातात का? शेतकरी काही इकून टाकल्या? हॅलो, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? मी माईक घेऊन पुढे येऊ का? मी हानू घेईन बरं का तुमच्या पुढे. मोकळे वासाकडे तुम्ही गरम भांडणं तर करून आले ना. मी क्या करू मेरी सुरती वेसी. आई म्हणती पाप्या तुला आज काय कर्म ना का? तुला काय ऍसिडिटी झाली का? तो तोंडाला काय झालं? तो म्हणतो मम्मी मग तोंडच असं आहे. निदान इथं आल्यानंतर तरी खुलत जा. तुमची खुलता खडी खुलं ना. विठ्ठल शेतात जायचं असेल ड्रेस वेगळा असतो, मार्केटला जायचं असेल कपडे वेगळे असतात, एखाद्याच्या लग्नाला जायचं असेल पोशाख माणसाचा वेगळा असतो. सासरवाडीला जाताना हा धोंड्याचा महिना आहे वर्षी, त्यातली त्यात नवीन नवीन पोरगी पाहायला जायचं असेल तर मग शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, बुट एकाचे, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीवर, हुंडाल्यावर देईल. ह्या सगळ्या तडजोडीशी माणूस निघतो. मला सांगा, माणूस बदलला का कपडे बदलले? माणूस तोच आहे, कपडे बदलून बदलून जसा आपल्याला भेटतो. व्यवस्थित आहे का? माणूस एकच आहे पण कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो. तसा आत्मा एकच आहे, तर शरीर बदलून बदलून आपल्याला भेटतो. आपल्या घरामध्ये जन्माला आलेले आपले नातू पंतू आपलेच आजे पणजे असतात. पुनर्जन्म संकल्पना अमेरिकेने सुद्धा मान्य केली, कारण नेदरलँडचं सांगितल्याशिवाय मदरलँडची लोक ऐकतच नाहीत. विठ्ठल जाणकार लोक आहात, सोपं सांगून जाते, फक्त शब्दांकडे लक्ष असू द्या. जाती नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, जाती नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, अरे मिलते हैं सभी यहाँ पर कपडे बदल बदल के. माणूस तोच आहे, कपडे बदलून बदलून भेटतो. आत्मा तोच आहे, शरीर बदलून बदलून भेटतो. विठ्ठल जन्माला इच्छा नसताना प्रत्येकाला यायचंय, आणि एक दिवस इच्छा नसताना सुद्धा सगळं सोडून जायचंय. तुम्ही किती जगलात याला किंमत नाही, तुम्ही कसे जगलात याला फार महत्वाची किंमत आहे. इतिहास कधी जन्माचा होत नाही, इतिहास कधी मरणाचा होत नाही. इतिहास निर्माण होतो तो जगण्याचा, आणि चांगलं जगण्याचा इतिहास निर्माण होतो. आपण गेल्यानंतर सुद्धा आपला इतिहास जगाने वाचावा असं वाटत असेल. पहा तुम्ही, वेडेच माणसं इतिहास घडवतात, वेडे माणसं इतिहास घडवतात, आणि शहाणे तो इतिहास वाचतात. इतिहास कधी शहाण्यांनी निर्माण केला नाही. ज्याला जगाच्या नजरेत पडता आलं त्याला संतांच्या आणि देवाच्या नजरेत उठता आलं. विठ्ठल जन्म आणि मरण हे दोन्ही जीवनातले फार महत्वाचे दोन टर्निंग पॉइंट आहेत. जगावं कसं आणि मरावं कसं. जगणं सुद्धा इतिहास निर्माण करून जातं, आणि माणसाचं मरण सुद्धा जगासमोर इतिहास निर्माण करून जातं. जगणं कसं असावं. जियो ते ऐसा जियो कि तुम्हारी जिनी से हजारों जिये, जियो तो ऐसा जियो कि तुम्हारी जिनी से हजारों जिये, वरना जीना भी क्या उसी का नाम है. अरे दूसरों के जख्मों पर तो कव्वे भी पेट भरते हैं. मला असं वाटतं की आपल्यापेक्षा कोल्या कुत्र्यांचा ते सफाई कामगार असतो, संध्याकाळचं नाव घेऊ नये असं म्हणतात, ग्रामपशु. मला असं वाटतं ती रस्त्याने चालली तर डझनभर मागे घेऊन चालली, कोंबडी 30-35. मला असं वाटतं की जनावराचा, माकडा, खोपटांचा, चिलटांचा, डासांचा, मच्छरांचा प्रपंच आपल्यापेक्षा खूप दांडगा आहे. माणसाला 2-3 वर्षानंतर एखादं लेकरू झालं लोक गाव पंगत देतात. मला असं वाटतं की कोंबडीने, कोल्ह्या कुत्र्यांनी जिल्हा जीव घातला पाहिजे सगळा. प्रपंचाच्या बाबतीत विचार कराल तर कुत्रं सुद्धा पोट भरतं, ते उपाशी मरत नाही. मग पोटभर खाण्यासाठी आपण जन्माला नाही आलो. एखादा आत्महत्या करायला जरी निघाला तर त्याला आपल्याकडे पाहून जगायची पुन्हा प्रेरणा उत्प्रेरित झाली पाहिजे. याला जगणं म्हणतात. शब्दध्वनीत व्यवस्थित आहे का? पेरणेपेक्षा प्रेरणा 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. विठ्ठल
ठेवते, छान ऐका ना, आवडलं तर टाळी वाजवा. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 100 पटीत श्रेष्ठ आहे. चंदनापेक्षा लोकांना घातलेलं वंदन 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. नम्र झाला तेथला वाळे वाचती. जुने माणसं अजूनही म्हणतात मुंगी बनून साखर खाता आली पाहिजे माणसाला. समुद्राकडे भरपूर पाणी, भरपूर पाणी समुद्राकडे. पाण्याची श्रीमंती खूप श्रीमंत, पाण्याच्या श्रीमंतीच्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. पण समुद्र होऊन खारं होण्यापेक्षा जरा होऊन एखाद्याची तहान शमवता आली पाहिजे. आपल्याला जगणं छोटंसं असावं, पण त्या छोट्याशा आयुष्यामध्ये इतरांना आनंदी कसं करता येईल आपल्याला, आयुष्यभर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करता आला पाहिजे. जगावं कसं आणि मरावं कसं. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. निदान आपण गेल्याच्या नंतर अख्खं गाव आपल्यासाठी रडलं पाहिजे. माणसाचं जगणं असं असलं पाहिजे. तुम्ही म्हणताल नाही गाव रडलं, मग आपली गल्ली तर रडली पाहिजे, निदान आपले घरचे तर रडले पाहिजे का. बरं झालं मेली, आता आमच्यासाठी मोकळं मैदान झालं. आपण गेल्यानंतर जगाने कबीरा जब हम पैदा हुए जग हसे घम रोए, ऐसी करणी कर चलो हे घम हसे जग रोय. एक माणूस म्हणे ताई मेल्यानंतर गावच रडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगलं वागायची काय गरज आहे. काय मेंदू कुठून काय विचार करतात, नको तिथं डोकं लावतात काही काही. तो म्हणे गावच रडलं पाहिजे ना, मग रडणच ना गाव. म्हणलं कसं चांगलं वागायची काय गरज आहे त्याच्यासाठी. म्हटलं कसं, तो म्हणे जिवंत आहे तोपर्यंत अख्ख्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे, द्यायच्यात कोणाला. तुमचे टावर पडले का कधी कधी? टावर खालीच रेंज नसती पा. जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे, नाही देताच मारायचं. नाही गाव रडलं मग बोला, घेतले होते दिले नाही. विठ्ठल कोटीचा बंगला बांधणं हे खरं जीवनाचं हित नाही. 50 लाखाची गाडी घेऊन गावात हवा करणं, आता तुमचा हातच कोणी धरू शकत नाही, तुमची बरोबरीच कोणी करू शकत नाही. 10-10 हजार लोक आपल्या कीर्तनाला जमवणं हे खरं जीवनाचं हित नाही. तुमचे 33 कोटी 50 लाख 50 कोटी फॉलोवर्स, माझे 10,000 फ्रेंड आहे, तिकडंच चुलीत घाल, हे खरं जीवनाचं हित नाही. आपल्याला फार लोक फॉलो करत, हे जीवनाचं हितच नाही. जगामध्ये फार मोठा कीर्तनकार आणि कथाकार रेकॉर्ड ब्रेक गर्दी, ते फेसबुकला कमेंट हे असतात पा लोकांचे पोस्ट असतात, रेकॉर्ड ब्रेक गर्दी, अथांग जनसमुदाय, लोक जमा करणं हे खरं जीवनाचं हित नाही. तुम्हाला काय वाटलं लोक म्हणजे लय शहाणे आहेत का? दुनिया झुकते हे झुकाने वाला चाहिए. खरं तर खरंच असे महान महान व्यक्ती अजूनही त्या पडद्याच्या बाजूला आहेत. आणि खरे जे साधू असतात ते लौकिकाच्या पाठीमागे लागतच नाही. कृपया आम्हाला कोणी संत वगैरे समजत असाल तर तुमचा धादंत आंधळेपणा आहे. आम्हाला कीर्तनकार समजा, आम्हाला कलाकार समजा, पण कृपया संत महंत आणि महाराज वगैरे म्हणून आमच्या मागे लागू नका. संत नवते जगा माना साधा सारिखे, संत नवते जगा माना साधा सारिखे, संत नवते जगा माना साधा सारिखे, संत नवते जगा माना
खरं जीवनाचं हित नाही. आपल्या पाठीमागे जनसमुदाय असणं हे खरं जीवनाचं हित नाही. लोक चांगलं म्हणतात. गावागावात जर मोठे मोठे सप्ते झाले तर लोक कीर्तनकाराची यादी बनवतात. त्यात आपलं नाव लोकांनी पहिल्यांदा घेणं हे खरं जीवनाचं हित नाही. लोक कोणालाही चांगलं म्हणतात, म्हणजे हवा असते पाहती, वारं येतं तसं उपणतात. कधी याला चांगलं म्हणतात. लोकच डोक्यावर घेणारे असतात आणि एक दिवस लोक डोक्यावरचे खाली उचलून आदळणारे असतात. लोकांच्या मताचा जर विचार करत असाल तर त्या त्रेतायुगामध्ये सुद्धा अयोध्येतले लोक म्हणत होते तुम्ही रामप्रभू तुम्ही वनवासाला जाऊ नका. त्यावेळी रामप्रभूंनी लोकांचं नाही ऐकलं. त्यांनी शास्त्राचं मत काय म्हणतंय, साधूचं मत काय म्हणतंय, वेद काय सांगतात, वेदांचं काय म्हणणं आहे, त्यावेळी लोकांचं ऐकलं असतं. आज मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगविख्यात परमात्मा झालेच नसते. त्यावेळी लोक म्हणत होते तुम्ही जाऊ नका. त्यांनी ऐकलं नाही. ज्यावेळी वनवासाहून परत आले त्यावेळी लोक म्हणत होते, काहींची चर्चा चालू होती, ज्याची बायको ज्याच्यापासून दूर होती ती बायको ज्याने परत स्वीकारली. त्यावेळी लोक बोलत होते. हे सत्यच होतं असं नाही. नेहमी जनमत महत्वाचं नसतं तर शास्त्र काय म्हणतंय, शास्त्राचं काय म्हणणं. आपण लोकांच्या नजरेत मोठं भरणं हे खरं जीवनाचं हित नाही. आपण शास्त्राच्या परिभाषेत किती बसतोय हे खरं जीवनाचं हित आहे. एकदा काय झालं, पूज्यपात राष्ट्रीय रामकथा प्रवक्ता पूज्यपात परमपूज्य मोरारी बापू यांना एका माणसाने स्टेजवर चिठ्ठी पाठवली. म्हणजे त्यांना जर पाठवणारे लोक असू शकतात, जर मोरारी बापूंपर्यंत चिठ्ठी पाठवण्याची डेअरिंग लोकांची असू शकते, तर आम्ही इथं कोणत्या झाडाचा पाला आहे पा, आपल्याला तर कोणीच ओळखीत नाही. एका माणसाने चिठ्ठीत दिलं होतं, बापू आप पागल, आपके चेले पागल, आप सभी जन पागल. बरं, चांगली माणसं कोणाच्याही नादी लागत नाही. भुंकणाऱ्या कुत्र्याला फेकून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगीत जा, फायदा होत असतो. हाती चले बाजार, कुत्ते भोंके हजार. अपकीर्ती त्याचीच होते ज्याची कीर्ती असते. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक हे असतातच. निर्माण व्हावेत. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, तालुक्यात, गावात. मोठ्याने बोला ना, असं म्हणा ना. निंदकाचे घर असावे. त्यांनी त्या प्रश्नाला प्रत्युत्तर सुद्धा तितक्याच क्वालिटीचं दिलं. मोरारी बापूंनी चिठ्ठी वाचली आणि उत्तर काय दिलं ऐका. जे लोक म्हणतात ना, ती सतत मला मांजरीवरूनच बोलती, कुत्र्यावरूनच बोलती, नेहमी कुचकच बोलती, याच्यावर त्याच्या शिव्या घाली ती, कृपया त्यांच्यासाठी बरं का, लोकांच्या हे कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका. ज्याला जगात मोठं व्हायचंय त्याने. मोरारी बापूने त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. इन बिगड़े हुए दिमाग में अमृत के लच्छे है, इन बिगड़े हुए दिमाग में अमृत के लच्छे है, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है, अरे हम पर तो की है श्री जी ने कृपा, बस राधे कहने की आदत. राधे 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 कहने की आदत सी हो गई. राधे 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 कहने की आदत सी हो गई. राधे राधे कहने की आदत सी हो गई. राधे
हित नाही. बऱ्याचदा लोक कोणालाही चांगलं म्हणतात, लोकांच्या नजरेत उठला तो साधूच्या आणि संतांच्या नजरेत उठलच असं नाही, पण बऱ्याचदा लोकांच्या नजरेत पडलेले साधू आणि संतांच्या नजरेत उठलेले असतात. जीवनाचं खरं हित कशात हे जीवाला कळत नाही. तुम्ही म्हणताल की मला माझं सगळं का, तुला कशा संग काय खावं याचीच अक्कल नाही. हित साध्य करणं हे जीवाला जमेल का? तुम्ही म्हणताल की आमच्या आई वडिलांना माहिती हित न हित ठावी जननी जनका. साधू संतांनी प्रत्येकाचं हित प्रत्येकाला साध्य होईल असा मार्ग मोकळा करून दिला. हित ते करावे देवाचे त्याची माझे हित करीती सकळ. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगात हिताचा मार्ग, हित फक्त साधू संतांना जगाचं कळालं. आईला लेकराचं हित व्हावं असं वाटतं, पण ते कशात आहे याचं ज्ञान आईकडे नाही. पेशंट बरा होईल तो कशाने होईल हे ज्ञान डॉक्टरांकडे, पण ऑपरेशन सक्सेस झालं काय अनसक्सेस झालं काय कळवळा डॉक्टरच्या अंतःकरणामध्ये नाही. काहींना हितही कळत नाही आणि कळवळाही नसतो, हिताचं ज्ञानही नसतं. जगामध्ये अशी एकच जाते ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हे प्रमाण संतांसाठी बरं का, पण स्वरूप मातृत्व स्वरूपाने वापरले. जगाचं हित कशाने होईल हे ज्ञानही ज्यांच्याकडे आहे ते हित कशाने होईल हिताविषयी कळवळा सुद्धा आहे, आणि हित नेमकं कशात आहे हे ज्ञानही आहे आणि कळवळाही आहे. अशी जगामध्ये एकच जाते ती म्हणजे संतांची, आणि त्या संतांनी जगत हित कशात दडलेले तो मार्ग दाखवून दिला. आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाने ज्याने हित साध्य केलं, हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तो बरे सांगतात त्याच्या कोकिळा खाल्ली का काय, बाकीचे म्हणतील आम्ही का कोंबड्या हाणल्या का, तुम्ही काय काय हाणलं हे काय मी इथून सांगू का. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे मायबाप धन्य.
कर्तृत्व मुलाने साध्य केलं आणि धन्यता मात्र मात्या पित्यांना दिली. काम चांगलं करा नाही तर वाईट करा, नाव बापाचंच निघतं. तालुक्यात जिल्ह्यात पहिला आला. कोणाचा रे पोरगा? गावातल्या अमुक अमुक शेतकऱ्याचा. गावात अमुक अमुक जो माणूस आहे ना त्याचा मुलगा. अरे एवढ्या गरीब परिस्थितीतला मुलगा पण तालुक्यात पहिला आला. अभ्यास रात्रंदिवस मुलाने केला, तालुक्यात पहिला मुलगा आला. पण ज्यावेळी कुणाचा आहे असं विचारल्यानंतर बोट मात्र माईबापाकडे गेलं. वाईट वागला मुलगा तरी सुद्धा माईबापाचंच नाव निघतं. जाऊ नाही गेला, ढोसू नाही पण ढोसला, येऊ नाही आला, पडू नाही पडला. कुठं? तुम्हाला वाटतं तिथंच अंडरग्राऊंड आहेत का तुमच्या गावात? का उघडे येतं? पिंपळवाडी. मी माईक घेऊन पुढे येऊ का? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर काही? तुम्हाला रुपाली ते पाटलाच्या जागी दुसरी पाटली ना नाही असं काही नाही ना. बोला ना मायाशी घडाघडा. गटारीत लोळू लागला, पालथा पडला, नाका तोंडात घाण पाणी गेलं. बराच वेळ लोळत होता. येणारे लोक म्हणायचे अरे 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 काय पोरग आहे, तरुण मुलगा आहे, लग्नाचं पोरग आहे. असं पोरांनी पिऊन पडणं शोभतं का? असा पालथा पडलेला होता. डुकरे यायचे त्याला ढुसणी मारायचे. पालथा पडलेला. अरे मरण तू आता. गटारीत पडला. अरे काढा कोणीतरी बाहेर. लोकांनी काठी लावली, अशी शर्टात गुतवली. पाण्यात माणूस ओझ लागत नाही असं बाहेर काढलं त्याला काठी लावून. पालथा होता उताना केला. अरे अरे तोंडावर पाणी टाका म्हणले. त्याच्या नाका तोंडात घाण गेली. तोंडावर पाणी टाकले. कोणाचा रे पोरगा हा? गावातली वारकरी बाबा आहे ना त्यांचा पोरगा. म्हणजे वारकरीचे पोरं बेवडे नाहीत बरं का, मला म्हणायचं काही लक्षात घ्या. अरे बाप एवढा मोठा वारकरी, पहाटपासून बापाचा काकडा असतो. आळंदी पंढरपूरची वारी असते. आणि काय चांगल्या बापाच्या पोटी असं कार्ट जन्माला आलं. काय कोण्या जन्मातलं पाप होतं बापाचं. ढोसलं पोरानी पण नावाला बट्टा मात्र बापाच्या लागला. काम चांगलं करा नाव बापाचं निघतं, काम वाईट करा नाव बापाचं निघतं. इथं बसलेल्यापैकी कोणाचा मुलगा मुलगी MPSC UPSC जर करत असेल, पाहुण्या रावळ्यात एवढा मोठा कार्यक्रम आहे. या भोसले परिवाराने जर त्या नुकत्याच IPS IAS IIS PSI DYSP वगैरे वगैरे जो असेल तो क्लास 1 क्लास 2 अशा ऑफिसरला मुलाला मुलीला जर या श्राद्धाची पत्रिका दिली आणि आता 10:30 वाजले. माझी गाड्या पुढे आहे का? नाही बरोबर. 10:30 वाजले आणि एवढं भर कीर्तन रंगात आलं. आणि जर दिव्याची गाडी जर वाजत इकडं आली, आवाज करत आली, पाठीमागे गाडी आली, तुम्ही इकडं पाहता का? कुत्रा आलं तरी तुम्ही मागं पाहता. गाडीत तो ऑफिसर जर बसून आला, तुम्ही सगळे पाठीमागे जाता, पाठीमागे पाहता. ज्यावी ती मॅडम ते सर गाडीच्या खाली उतरणार. तुमच्यापैकी 2-4 जण मागं पळत पळत जातील. कुणीतरी गाडीचं दार उघडेल. ती मॅडम ते सर खाली त्या गाडीच्या उतरतील. तुम्ही 4-5 जण जाणार आणि त्यांना सन्मानाने इकडे घेऊन येणार. ज्यावेळी तो मुलगा मुलगी इकडं कीर्तनात येत असेल मंडपात, त्यावेळी तुम्ही सगळे जण पाठीमागे पाहून हात उंच करून त्या गरीबाच्या लेकरासाठी जोरजोऱ्यात टाळ्या वाजवत असाल. त्यावेळी तुमचं कीर्तनात लक्ष लागणार नाही. तुम्हाला जास्त गप्पा मारायची सवय, इकडे जास्त कुजबूज चालेल. तुमच्यापैकी कुणीतरी मागे बोट करेल आणि तुम्ही म्हणताल ती PSI होऊन जी आली ना दिव्याच्या गाडीमध्ये, अमक्या अमक्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या, लुगडं घातलेल्या, भलं मोठं कुंकूही कपाळाला, नाकात न ते, डोळ्याला चष्माही, त्या बसलेल्या काकू येत ना, आलेली पोरगी. तिथं कोणीच नाहीत तशा. इकडं बा आलेली पोरगी आहे ना, तर कोपऱ्यात बसलेल्या काकूची पोरगी बरं का. मायबाप उस्तोड करतात पण पोरगी गरिबीच्या पांग पेडली, कष्टाचं चीज झालं देवा. मायबाप उस्तोड करतात. बापाच्या आणि माईच्या हातामध्ये 8 महिने कोयता असतो ऊस तोडण्यासाठी, पण पोरगी दिव्याच्या गाडीत बसून आज आलेली. तुमच्यापैकी कोणीतरी असं बोर्ड दाखवेल, अरे आलेले ते साहेब, आलेले ते मॅडम, ते कोपऱ्यात बसलेले, चष्मा घातलेले, टोपी घातलेले, कपाळावरती गंध असलेले, गळ्यात तुळशीची माळ आहे ना, त्या वारकरी बाबाचं पोरग आहे बरं का. अख्खं आयुष्य बापाचं कष्टात गेलं. एक शर्ट बाप वर्ष घालत होता, पण बघा ना पोरग सुटात आणि बुटात आले. कष्टाचं चीज झाले देवा.
बापाला राहायला छप्परे, पोरगा आज दिव्याच्या गाडीत बसून आलं. ज्यावी ती साहेब ती मॅडम तिकडून येईल, त्यावेळी तुम्ही माया पाठीमागे बोट करत असाल, तुम्ही इकडे त्या साहेबाच्या बापाकडे पाहताल आणि महिला मंडळ तुम्ही त्या मॅडमच्या आईकडे पाहताल. सगळी लोक तुमच्याकडे पाहत असतील पाठीमागे, आणि ज्यावेळी लोक अधूनमधून मायबापाकडे बोट करत असतील ना, त्यावेळी इकडं तुमची आई ढासाढासा रडेल, इकडं बापाच्या डोळ्यातून गळगळा गळगळा अश्रुधारा वाहतील, त्यांची छाती अभिमानाने फुगून येईल आणि आपल्याला जन्म दिल्याचं त्या दिवशी मायबापांना सार्थक वाटू लागेल. मला असं वाटतं की आपल्यासाठी आपल्या मायबापाच्या डोळ्यात अभिमानाचे, गर्वाचे, समाधानाचे अश्रू यावेत, यासाठी प्रत्येक क्षणापर्यंत आपल्याला परिस्थितीशी झगडता आलं पाहिजे. फळे ही गोमटी. कर्तव्य मुलाने केलं तर नाव मायबापांचं निघतं. म्हणून माझी विनंती असेल, उभ्या आयुष्यात नाही तुम्हाला चांगलं डॉक्टर बनता आलं हरकत नाही, नाही इंजिनियर बनता आलं हरकत नाही, नाही वकील बनता आलं हरकत नाही, नाही प्राध्यापक अध्यापक आचार्य प्राचार्य बनता आलं हरकत नाही, नाही मोठा कीर्तनकार बनता आलं, नाही मोठा मृदंगाचार्य, नाही मोठा गायक बनता आलं हरकत नाही. पण प्रत्येकाला आपल्या मायबापाचा चांगला मुलगा आणि मुलगी बनून मायबापाला चार चौघात आपल्यामुळे फिरता आलं, याच्यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्नरत असलं पाहिजे. फार मोठ्या पगाराची नोकरीच कमवली म्हणजे आपला फार मोठा लौकिक झाला असं अजिबात नसतं. किमान विनंती असेल, तुम्हाला उपदेशाचे डोस पाजण्यासाठी मी इथे आली नाही, तुम्हाला उपदेश करावा एवढा अधिकार माझा नाही, पण एक बहीण समजून माझं वाक्य काळजात उतरून घ्या, कल्याण तुमचं होईल. उभ्या आयुष्यामध्ये सगळे निर्णय मनाने घ्या. कोणत्या साईडला जायचं, कोणती कला निवडायची, कसे कपडे घालायचे, म्हणजे कसे बी नाही, चापून चौपून अंग भरून स्टेटसला शोभतील असे अंग प्रदर्शन होणार नाही असे कपडे जर तुम्ही घातले, काय हिंमती कोणाची आपल्याकडे बोट दाखवण्याची, वाकड्या नजरेने पाहण्याची. आपली योग्यता, आपली इमेज आपल्याला कळली पाहिजे. जीवन मस्तीत पण आपण आपल्या शिस्तीत असेल तर कोणी आपल्यावर कधी काही वाईट कमेंट करत नाही. उभ्या आयुष्यात सगळे निर्णय मनाने घ्या, पण कान उंच करू नये का. उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेताना मुलं आणि मुली जन्मदात्या बापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करून लग्नाचे निर्णय घेऊ नका. पळून गेलेल्या पुरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही. आपल्या मायबापाला चार चौघात ताट मानेने फिरता आलं पाहिजे. पळून जर पोरगी गेली, 4 दिवस पळून जाऊन तिची आयुष्य हाऊस होते, पण आयुष्यभर समाजामध्ये पळून गेलेल्या पोरीच्या मायबापाला समाज पुन्हा कधीच मानाचं स्थान देत नाही. म्हणून आपल्यामुळे समाजाच्या नजरेत ते आयुष्यभर पडावेत, कृपया असं पाऊल कोणीच उचलू नका. विठ्ठल आपुल्या गीता जो से जागता, धन्य माता पिता. धन्यता मात्या पित्यांना दिली, पण अगोदर धन्यता ही मातेला दिली. कारण आई हीच बालकाची पहिली शाळा असते. आई हे बालकाचं पहिलं विद्यापीठ आहे. आई ही बालकाची पहिली गुरु आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, माझ्या सगळ्या मातृस्वरूपा, मातांना, पितृस्वरूपा, पुरुष मंडळींना, तुम्ही जन्माला घातलं, आम्हाला हे जग दाखवलं, आणि ज्या गुरूंकडे आम्ही शिकलो, अनेक गुरु जीवनामध्ये जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. आत्तापर्यंत आपण ज्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी शिकलो
आत्तापर्यंत आपण ज्यांच्याकडून जी जी कला शिकलो त्या असंख्य गुरूंना या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिरसाष्टांग प्रणिपात आणि सर्व गुरुजनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. ज्याला गुरुला अभिवादन करता आलं, ज्याला गुरूंना नमस्कार करता आला, ज्याला गुरूंना आदर देता आला, तोच व्यक्ती जगामध्ये आदरणीय होतो. हल्ली असे डेंजर लोक निघले तर आमच्या गुरूंना कवडीची अक्कल नाही, हे जितके पुलाखाली घातले पाहिजे वरून पूल बांधला पाहिजे. दलिंदर कुणीकडचे? अरे ज्याला गुरु कळत नाही त्याला जगातलं काय कळणार आहे? विठ्ठल पहिला नमस्कार उद्याच्या गुरुपौर्णिमेचा तिला असेल, तिनं तुम्हाला जग दाखवलं. आणि दुसरा नमस्कार उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या त्या पित्याला असेल, ज्यांनी जगात कसं वागायचं ते शिकवलं. आणि त्यानंतर अनेक गुरुजन असतील तुमचे. प्रत्येक गुरु ज्यांच्याकडे आपण काय काय शिकलो, बऱ्याचदा माणूस बायकोकडून पण काही शिकतो. वा 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 नक्की त्यांच्याकडूनच जास्त शिकतो. तुम्ही खरंच भोळे महादेवी, पण ती नंतर अशी शिकिती पाहती त्याला. महिला आम्हाला म्हणतात, बरोबर आहे ना? आम्हाला महिला म्हणतात. तुम्हाला माहिती का महिला या शब्दाचा अर्थ काय? मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती. या पृथ्वीवरती जन्माला आल्याच्या नंतर जिच्या स्वरूपात सरस्वती स्वरूप मानून जिच्याकडून आपल्याला पहिलं ज्ञान भेटतं, ती प्रत्येकाच्या आयुष्यातली पहिली स्त्री म्हणजे त्याची आई. बऱ्याच जणांना ते कमी पडतं म्हणून ते लग्नानंतर घेतात ज्ञान. इनकमिंग चालू आहे ना, कुठूनही भेटत असेल तर घ्यायला हरकत नाही. विठ्ठल आई हा शब्द नाही, आई हा मंत्र आहे. तो मंत्र शिकण्यासाठी आपल्याला कोणत्याच विद्यापीठात ॲडमिशन घ्यावं लागत नाही, कारण आई हा मंत्र आहे, आई शब्द नाही. गावरान गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर हंबरताना सुद्धा म्हणतंय मा. त्याला बाकी काही कळत नाही, पण त्याला त्याची आई कळते. त्या आईला आवाज देणं त्याला कळतं. पहिली धन्यता ही मातेला दिली, कारण शास्त्राचं वाङ्मय तुम्हाला प्रमाण सगळी माहिती आहेत. मातृदेवो भव, नंतर पितृदेव. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी, यारे यारे लहान याती भलत्या नारी घड्याळ पळायलं. संतांचं वाङ्मय शास्त्राला धरून आहे आणि शास्त्रात जेवढे पुरावेत, शास्त्राने अगोदर मातेला धन्यता दिली, अगोदर स्त्रियांना धन्यता दिली, स्त्रियांना मानाचं स्थान दिलं. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण मातृरूपेण दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो. म्हणून वाक्य काळजात उतरून घ्या. वाक्य सामान्य पण विचार करायला लावणार आहे. श्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे, म्हणून तर जगात वंदनीय येते. विठ्ठल म्हणून स्त्रियांनी कीर्तन करावं का? स्त्रियांनी परमार्थ करावा का? वाक्य काळजात उतरून घ्या. मला बोलायचं नव्हतं, पण कधी कधी बोलायची वेळ येते. स्त्री फक्त महिन्यातल्या 4 दिवसांसाठी अस्पृश्य असते. हे मी कोणाची तरी बायको आहे, मी कोणाची तरी लेक आहे, एका लेकीची आई, कोणाची तरी सुने, या सगळ्या जबाबदारीनं मी वाक्य तुमच्या समोर बोलते. चालता चालता एखाद्या टोलनाक्यावरती सापडलेलं हे तत्वज्ञान नाही. मला मी काय बोलते याची पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकते याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. स्त्री महिन्यातल्या 4 दिवसांसाठी अस्पृश्य असते, इतर ती 26 दिवस अति पवित्र आहे. लोकांना बऱ्याच ठिकाणी पहा तुम्ही, उचलली जीभ की आपल्याकडे असं आहे की उचलून जीभ कोणालाही कोणी कोणावरती टीका करतं. तिच्याच पोटी जन्माला यायचं आणि तिलाच नावं ठेवायची. जगाची उत्पत्तीच प्रकृती आणि पुरुषापासून आहे. आधी धन्य माता, मातेलाच का धन्यता दिली? इथं बसलेल्या सगळ्या सासूरवाशिणी कधीतरी माहेरात जातात. काय झालं, एकदा आमच्या आजीसोबत गप्पा मारायला एक शेजारची आजीबाईची म्हातारी
त्या म्हाताऱ्याच्या गप्पा चालू असायच्या. बाई पायच लांबत नाही तर लांबून दाखायच्या. इथं ठणकत तिथं ठणकत, झोपच लागत नाही, अमकं दमकं. ती रोज म्हातारी यायची, त्यांचा तो नित्यनेम. जेवण खावण झाले की दुपारच्या पाऱ्यात बसून मस्त गप्पा हाणायच्या. एक दिवस बसलेली असताना मी त्या आजीचं निरीक्षण केलं. कमालीच्या तुम्ही अजूनही जुन्या पिढींमध्ये जगण्याचा रुबाब. मला तो आजीबाईंचा फोटो तर इतका आवडला ना, त्यांच्या नाकात नथ. एक रुबाबात जगणं ज्याला म्हणतात, त्यातल्या त्यात आपल्या मराठवाड्याचा रुबाब काही वेगळाच आहे. ती आजीबाई अशी कानाजवळ केस नाही, आंबाडा लिंबा एवढा, त्यालाच असं फुल तरी लावीन एखादं. एक दिवस बसलेली असताना मी म्हणायची, आजी काय ते केस एवढे एवढे आंबाड्यासारखे, आंबाड्याच्या भाजीसारखे सगळे केस झालेत, त्याचाच एवढूसा आंबाडा बांधते तू, त्यालाच फुल लावतेस, कसं काय हे सगळं? म्हणलं आजी कानापाशी केसच दिसत नाहीत, वरती गेलेले सगळे केस. त्यावेळी त्या आजीनं सांगायला सुरुवात केली, म्हणे आत्ताचं काय, तुमच्या आयांसारखा काळ आहे का आमचा? सासू खायला देत नव्हती, चोरून भाकरी खाल्लेले. घर सारवता सारवता पूर्वी लुगडे घातली जायचे, नाट्या, बरोबर आहे ना? त्या नाट्याच्या वरुट्यामध्ये चतकूर अर्धी भाकर सासू बाहेर गेली तोपर्यंत वरुट्यामध्ये लपवायची. पारशा अंगानं घर सारवता सारवता एका हाताने घर सारवायचं आणि दुसऱ्या हाताने पदराच्या आडाशी तोडून तोडून कुत्र्यासारखी भाकर खायची. पूर्वीच्या काळी लोक जनावराला कमी हानीत होते, एवढे बायकाला मारित होते. खरं आहे का कसं आहे? खोटं बोलन त्याच्या तोंडाला इचूड संभव, खोटं बोलन त्याला चिकनगुन्या होईल. पूर्वी ढोरांना कमी हानीत होती, एवढी पुरुष मंडळी बायकांना मारत होती. आता काळ बदलत चालला आता, पण त्याही काळामध्ये काय रुबाब तुम्हीच करावं. तरुण पिढीमध्ये रुबाब जमणारही नाही. ठीक आहे, आम्ही तुम्ही ऐकता का? टिकणार बी नाही, ह्या टिकू देतात का? पूर्वीची माणसं अजूनही पा घरी जाणार, 10 कप चहा टाक. घरात दूध आहे का नाही त्याचं काही ताळमेळच नसतो. ती बिचारी पटकन शेजारणीकडे जाणार, दूध आणणार, चहा करणार. पण नवरीची इज्जत तिने कधी समाजात जाऊ दिली नाही. भले तो तिला 2-3 दिवसातून ढोरासारखं मारत होता, पण तरी सुद्धा एवढा रागराग करत होता. तो शब्दाला बरं पाहत नव्हता. खरं का खोटं आहे? हा म्हातारपणात लय हाल करत्यान, बोला खरं. 2-3 दिवसाला मारत होता, पण तरी सुद्धा ती कधी पळून माहेरी गेली नाही. ती नांदली तिथं. ती त्याच्या पुढं जात होती, त्याला चहा देत होती, त्याला ताट वाढत होती, त्याचे कपडे धुत होती. नवरीने किती मारलं, पण पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या बाईनं नवरा उपवासी मारला असं मला वाटतं आतापर्यंत तरी घटना घडली नाही. यांचं पहा तुम्ही अजूनही काही घरी 10 माणसं घाण, चल कर स्वयंपाक, बाजरीच्या भाकरी कर, लोणचं. ती म्हणती कोणचं? तो काही नाही. एक रुबाब होता पा. पूर्वीच्या काळी ढोरासारखं मारलं सुद्धा तरी सुद्धा त्या नांदल्या. याचा अर्थ माहिती तुम्हाला? प्रेमासाठी नाही, लेकरांसाठी नाही, नवऱ्याने मारून सुद्धा ती सासरी नांदली. ती फक्त आणि फक्त तिच्या बापाच्या इज्जतीसाठी. म्हातारी बोलत होती, तुमच्या आयांसारखा काळ आहे का? सासू खायला देत नव्हती, असं मारत होते म्हणे, राबराब मारत होती. डोक्याला तेल लावायला सुद्धा सासू देत नव्हती. काय बरं मला सांगा, ती सासू होती आधी, ती तरी कोणाची तरी सून होती, पण सून असताना तिला सासूचा जाच दिसतो, आणि ती सासू झाली की पुन्हा तिला सासूचा रुबाब गाजवायचा असतो. सासू कधी तेल देत नव्हती. माहेरून चोरून तेल आणायचं, चोरून ठेवायचं, आणि लावायला बसलं. सासूने पाहिलं का, कुठं जायचं का नाचायला, तुला जायचं, तेल लावी. ती सासूच्या धाकानं माहेरून आणलेलं तेल लावता येत नव्हतं. गुंता व्हायचा केसाचा. कशाचा शॅम्पून, कशाचा सोडान, कशाचा साबण, कशाचं तेल. आईकडं गेलं ना, त्यावेळी आई पातेलं भर पाणी तापवायची, त्याच्या 5 बकेटा पाणी व्हायचं. पूर्वी शॅम्पू नव्हते. आई रिठ्ठा भिजू घालायची रात्री पाण्यात, सकाळी उठून वाटायची, आणि ते 5 बकेटा पाणी लेकीला नाऊ माकू घालायची. आईने वरून पाणी टाकायचं, केस धुवायचे, आणि तेल लावून नंतर केस विंचरायचे. काय केसाचा तू झाडू केलास ग? आई ज्यावेळी केस धुत असताना अशी फणी घालायची आणि असा हिसका मारायची ना, त्याच्याबरोबर अनेक केस तुटून यायचे.
जे तुटलेत ना ते परत आलेच नाही. कानाजवळचे जे केस तुटलेत ना ते परत आलेच नाही. मग कानाजवळ केस दिसत नाहीत आणि पाठीमागे केस दिसतात. असं सगळं बोलत असताना त्या म्हातारीला हुंदका दाटून येत होता आणि तिला तिचं सगळं तारुण्य डोळ्यासमोर उभं राहिलं. माहेरी गेले ना आईला सांगायची, आई इकडे विहिरीत ढकलून दिलं असतं तर बरं झालं असतं ग. खाटकाच्या दारात काय बांधलीस तू? माणसं आहेत का ती? आई काय तो सासरा, काय तो नवरा, काय तो दीर, वटारलेले डोळे, काय ती सासू जाऊन अवदासाचे ग. त्याच्यात लवंगी मिरची ती नणंद. आई खायला देत नाहीत ग, नीट बोलत नाहीत ग. शब्दा शब्दाला घरात वाद असतो, भांडणं असतात. केसाला लावायला तेल देत नाहीत ग. काय माझं पाप होतं, माझं लग्नच करायचं नसतं, मी जाणारच नाही आता. त्यावेळी आई म्हणायची, बाळ तुला ठेवून घेतलं असतं ग, पण आम्ही आहो तोपर्यंत ठीक तुझं. आम्ही गेल्यानंतर तुला भाऊजाईच्या दारात भांडे घासावं लागते. ते बरं पाहणार आहेत का तुझ्याकडं? मायबापाने लेक नांदलेली ऐकावी नाही तर मेलेली ऐकावी. या एका वाक्यासाठी भारतातल्या कित्येक लेकीबाळ्या आम्ही बळी दिल्या, केवळ या वाक्यासाठी. माझी विनंती असेल माझी दादांनो, एखाद्याची लेकबाळ आपल्याकडून सांभाळणं होत नसेल तर ती तिथं नेऊन घाला. म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात, पण केवळ ती आवडत नाही, केवळ तिच्याकडून पैसा पाहिजे, केवळ तिच्या बापाचाच पैसा पाहिजे म्हणून तुम्ही तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करता. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो. म्हणून अन्यायाच्या विरोधात कधीतरी बंड पुकारता आलं पाहिजे. आई खटकाच्या दारात तू गाय बांधलीस ग. किती दुष्ट माणसं आहेत आई. आता सासरी जायचं नाव काढलं ना काटा येतो गांगाला. इथं आले तरी झोप लागत नाही. का? सासरी जावं लागेल म्हणून. नाही जाणार आहे मी आता. इथं भांडी घासील ग, मला दुसरं 4 पात्राचं घर बांधून द्या, मोलमजुरी करून खाईल. आई तुमच्या घरचं धुणं धुईल पण नाही जाणार सासरी. आई फक्त केसच विंचरत नाही आणि केसाचा गुंता सोडत नाही. केसाचा गुंता सोडवता सोडवता लेकीच्या संसारातला गुंता सोडवती ना, तिला आई म्हणतात. बाळ ठेवून घेतलं असतं ग तुला, पण तू आधाराने जगावी कुणाच्या तरी. असं आहे का तुझ्याकडे कोणी? एखादं लेकरू होऊ दे. बाळणपणाला आणली ना पुन्हा नेऊन नाही घालणार तुला, इथंच ठेवेल की त्याच्या आधाराने तुला अख्खं आयुष्य आणि म्हातारपण कडीला नेता येईल. एकदा जा माझ्यासाठी एखादं लेकरू होऊ दे. आईने सांगितलं आणि म्हणून नांदायला आले. आणि ज्यावेळी आई मला बाळणपणासाठी घेऊन गेली ना, लेकरू जन्माला आलं, मुलगा झाला, 1 महिना झाला, 1.25 महिना झाला आणि सासरचे घ्यायला आले. त्यावेळी आई म्हणत होती मला, बाळ एवढ्या घाई तुझ्या लेकराला सोन्या नाण्याचं चांदीचं एखादा दागिना भेटला नाही. आता कापूस विकला, सोयाबीन विकलं ना, म्हण तुझ्या घरच्यांना मला अजून 15 दिवस ठेवा म्हणून. तुला साडी घेते, तुझ्या लेकराला बाळ्या करते, त्याला गळ्यातली एखादी साखळी करते, शिदोऱ्या करते, स्वतः गाडी करून पदर खर्चाने तुला नेऊन घालते. पण म्हण ना तुझ्या घरच्यांना 15 दिवस ठेवा म्हणून. सासरी जाणार नाही, पाठवू नको अशी म्हणणारी एक लेकरू झाले काय म्हणते माहिती? आई कशाला लोकाची बाला, जाऊ दे ना त्याच्या घरी. सर्दी आलन, खोकला आलन, कशाला उगाच त्रास. जावयाचं लेकरू ज्याच्या त्याच्या घरी जाऊ दे. आई नको नको म्हणत होती, पण लेक थांबायला तयार नव्हती. 1.25 महिन्याचं लेकरू घेऊन जे सासरी गेली, लेकरू 1 वर्षाचं झालं आणि त्याचा वाढदिवस आला आणि इकडं माहेरी सप्ताह आला. आई म्हणाली, दिदे ताई आपल्या गावात सप्ताह आहे ग, मोठी जत्रा आहे, येतेस का 4-8 दिवसासाठी? आई तुला जत्रेचं पडलंय, माझ्या लेकाचा वाढदिवस आलाय, आम्हाला खूप मोठा साजरा करायचा. अगं माहेरी करू ना तुझ्या. नाही आई आम्ही खूप मोठे पाहुणे बोलवले. त्याचा वाढदिवस झाला, पुन्हा काही वर्ष गेली, पण पोरगी माहेरी नाही गेली. आई फोन करायची, ताईडे एकदा तरी भेटायला ये ग, मुलगा झाल्यापासून येतच नाहीस. आई माझं पोरग शाळेत जाऊ लागलं, आता तुझ्या कुठं नादी लागते. ते शाळेत जाऊ लागलं,
हॉस्टेलला गेलं, नोकरीला लागलं, लग्न झालं, त्याचं पोरगं वर्षाचं झालं, पण हिची वर्षा काही माहेरी यायला तयार नव्हती. माय म्हातारी अंथरुणावर पडली, आजारी पडली आणि दवाखान्यात ॲडमिट होती. इकडे नातू शाळेत जायचा आणि दवाखान्यातून भावाने फोन केला, तायडे आई तुझी सारखी आठवण काढते ग. आपली लहानी ताई आली, मधली ताई आली, दादा आला 2 नंबरचा, पण ते सगळे पाहून सुद्धा आईचा जीव तुझ्यात गुंतला. एकदा भेटून जा, हॉस्पिटलात ॲडमिट आहे आपली आई, तिची वाचा बंद झालेली, फक्त डोळे भरून पाहिल तरी ना. अरे कसं सांगू तुला आईला भेटायला, मला कसं येता येत नाही. नवरा जातो ड्युटीला, पोरगं जातो ऑफिसात, सोनबाई इंजिनियर आहे, नातवाला सोडायला नानायला जावं लागतं. नाही गेली. आई डोळ्यात प्राण आणून माझ्या भेटीसाठी कासावीस होत होती, माझी वाट पाहत होती. आता कंठात प्राण आला होता, डोळ्यात प्राण आला होता, पण नाही गेली आईकडे मी. आणि एक दिवस नातवाला शाळेत 5 वाजता आणायला गेले आणि फोनची रिंग वाजली. आई, ताई, असेल तशा अवस्थेमधून आपली आई आता राहिली नाही. सारखी म्हणत होती, अक्काला बोलवा माझ्या, ताईला बोलवा माझ्या, माझ्या थोरल्या लेकीला बोलवा. सारखा तुझा ध्यास होता, अक्काला बोलवा माझ्या, अक्काला बोलवा माझ्या. बोलत होती तोपर्यंत तुझं नाव घेत होती. जेव्हा वाचा बंद झाली ना, सारखी दरवाजाकडे पाहत होती, तुझी वाट पाहत होती. नाही आलीस ताई तू. आता डॉक्टर म्हणतात की 2-3 तासाच्या वर बॉडी ठेवता येणार नाही. तू रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आलीस तर तुला आईला भेटता येईल. जशी असेल तशा अवस्थेमधून पोराला घेऊन येत होती. हातातला मोबाईल खाली पडला, दान दिशे दरवाजा उघडला, पोराचं उत्तर फेकून दिलं. फोन घेत होती मालकाला फोन करण्यासाठी, पण बटणं खालीवर दाबत होती. आता तिनं कपाट उघडलं आणि त्या कपाटातून पर्स घेतली. त्या पर्समध्ये 10,000 आहेत की ₹1,00,000 आहेत का 10 रुपये हे नाही पाहिलं. नातवाला शेजाऱ्यांकडे सोडलं, दानकन दरवाजा लावून घेतला. लॉक झाला की तोही नाही पाहिला. नवऱ्याला सुद्धा सांगायचं विसरली. दिसेल ती चप्पल पायात घालत होती. चप्पल पायात घातलेली पोराची का नवऱ्याची का सुनबाईची का माझी, पायातली चप्पल तिच्या लक्षात नव्हती. शेजाऱ्याकडे नातवाला सोडलं आणि जसा रस्ता मिळेल तशी पळत होती. बस स्टँडवर आली, पण माहेरला जाणारी गाडी मात्र आता मिळत नव्हती. बसली एका कोपऱ्यात बस स्टँडवरती आणि रडत होती. एक टॅक्सीवाला आला जवळ आणि म्हणाला, ताई तुझ्याकडे पैसे नाहीत का? नाही रे बाबा, तसंही नाही. आई तुम्हाला पोरानं इथं आणून सोडलंय का? तो निघून गेला. नाही रे बाबा, तसंही नाही. आई तुम्हाला कुणीच नाही का म्हणून रडत आहे तुम्ही? नाही रे बाबा, तसंही नाही. तुम्हाला आईची आठवण येते का? ज्यावेळी आई हा शब्द ऐकला ना, हुंदका दाटून आला. घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. तिला बोलता येईना. जोपर्यंत वाट पाहत होती ना, तोपर्यंत नाही जाता आलं. सारखी म्हणत होती ती, अक्काला बोलवा माझ्या, ताईला बोलवा माझ्या. पण या प्रपंचामध्ये एवढे गुरफटले रे. मी म्हणत होते ना नाही जायचं मला, तेव्हा बळजबरीने पाठवलं. एखादं लेकरू होईपर्यंत तरी थांब तिकडे. जशी 6 महिन्याचं लेकरू घेऊन आले ना, आई सारखी बोलवत होती रे. पण या प्रपंचात, या लेकरा बाळामध्ये, नातवंडा पतवंडामध्ये, सोनालेकांमध्ये एवढा गुरफटला आहे वेडा जीव की माझ्यासाठी झुरत होती. ती आई हॉस्पिटलात आजारी असताना सुद्धा तिच्यापाशी जावं, 4 शब्द तिला प्रेमाने बोलावे, तिला जवळ घ्यावं, तिच्या हातात द्यावा, असं नाही रे आलं म्हणा. ती वाट पाहत होती तेव्हा गेली नाही. आणि तिला बघण्यासाठी आता मी व्याकुळ आहे ना, आता आईच राहिली नाही. कुठं गेली माझी आई, आई ग, कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. सांग ना गाई मला झोप येत
नाही सांग ना गाई मला झोप येत नाही बालपणी मला गर्भात ठेविले हात धरून मज चालविले झोप आली आई झोप आली आई कोण गाईल अंगाई सांग ना गाई मला झोप येत नाही. कुठे गेली माझी आई मी रडतो धाई धाई सांग ना गाई मला झोप येत नाही सांग ना गाई मला झोप येत नाही. जोपर्यंत माया असते तोपर्यंत आपल्यासाठी माहेर आहे. माहेर म्हटले कशाला? जिथं आई आहे, जिथं बाप आहे. बापाची चप्पल दारात असणं ही फार मोठी श्रीमंती आहे. माईबाप आई माहेरात असणं, ती थकलेली असेल, तिच्या हातातली सत्ता गेलेली असेल, तिला कानाने ऐकू येत नसेल, तिच्या पिशवीमध्ये 10 रुपयांच्या पलीकडे पैसे नसतील, तिच्या चष्म्याची एक काच तुटलेली असेल, काठीचा आधार घेतल्याशिवाय त्या म्हातारीला चालता येत नसेल. जगासाठी ती म्हातारी, पण लेकरासाठी तर ती माय असते ना. ज्यांचे मायबाप जिवंत असतात त्यांना प्रत्येक सणाला माहेरातून फोन येतात. करणारी आई असते, सांगणारा बाप असतो. बोलणारी आई असते, कसं बोल हे सांगणारा बाप असतो. म्हण तिला येते का 4 दिवस. 65 वर्षाच्या लेकी झाल्या पण 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर रुसतात. हा अधिकार असतो लेकीचा. 65 वर्षापर्यंत लेकी रुसतात. हलकी साडी आणली मला लेकासाठी, एवढं कमवून मी नाही घालणार. तो म्हातारा बाप कोणाकडे देतो साडी आणि बदलून आण, अजून 500 रुपये टाकतो. नाही तर हे बघ ही साडी आणि हे 500 रुपये असा चोरून लपून देतो तिला. 500 एवढेच का? तेवढेच आहेत बेटा, आता हातात काही राहिलं नाही. पोरगा बिड्या काढायला पैसे देत नाही, गोळ्यांना देतो. वरून 10 राहिलेले तुझ्यासाठी लावून ठेवलेले असते, तुझ्यासाठी लावून ठेवले होते. हे असेपर्यंत आपल्याला कळत नाही माईबाप. ज्या दिवशी ती जाते ना त्या दिवशी ती निर्माण झालेली पोकळी माणसाला सांगते. पण आपण आयुष्यामध्ये काय कमावलं आणि काय गमावलं. मायबाप असेपर्यंत कोणीही लेकीचा माहेरात रुबाब असतो. म्हातारी असेल ती आई आणि म्हातारा असेल तो बाप. ज्या दिवशी मायबाप जातात ना आपले शब्द कमी होतात, आपलं बोलणं बंद होतं. का? पाठपुरावा करणारे मायबाप आणि पाठीशी खंबीरपणे उभा असलेले मायबाप आता जगात नसतात. जिचा माहेरात बाप आहे, जिची माहेरात माय, तिला तिकडून फोन येतो प्रत्येक सणाला, येतीस का? पाठवू का कोणी घ्यायला? जिचे मायबाप नसतात ना त्याला इकडून फोन करावा लागतो की सासरी जीव बघला माझा, 2 दिवस यावं वाटतंय, पेट्रोलचे पैसे देते, भाडेतोड्याचे पैसे देते, पण येतं का कोणी मला घ्यायला? मायबाप आयुष्यामध्ये असणं ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. मायबाप आणि मायबापांचं जाणं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भिकारी पण असतं. इथं बसलेले बरेचसे आहेत, घरी यायला उशीर झाला तर आई वडील तुम्हाला फोन करतात. बऱ्याच जणांचे चेहरे पडतात, आला म्हाताऱ्याचा फोन, ह्याला काही कामच नाही. भाग्यवान आहे दादांनो तुम्ही, तुम्हाला फोन करण्यासाठी निदान बाप आहे तरी. कारण माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवी असतात. आम्ही दररोज त्या बापाच्या फोनची वाट पाहतो. पण आम्हाला तो फोन कोणत्याच नंबरवरून येत नाही. गेली 11.5 महिने झाली. आता येत्या 22 जुलैला वडिलांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे. आई वडिलांच्या नावाच्या पुढं कैलासवासी लागणं हे आयुष्यातलं आपलं सगळ्यात मोठं भिकारी पण असतं. जगात कोण श्रीमंत आहे? ज्याचा बंगला कोटीचा आहे आणि ज्याची गाडी 50 लाखाची तो श्रीमंत नाही.
भली कोटीची इस्टेट असेल आणि मायबाप घरात नसतील, काय काढी लावायचे ते इस्टेटीला? झोपडीतही स्वर्ग आहे, ज्या झोपडीमध्ये रुबाबात त्याचे मायबाप बसलेले असतात. आम्हाला नाही बाप म्हणून आम्ही पाहण्यासाठी तरसतो. ज्याचं आहे ना त्यांनी मायबापाची खूप मोठी किंमत करा, असेपर्यंत किंमत ठेवा. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा नाही दिसू शकत. एखादा कोमात गेला तर वर्षा 1.5 वर्षाने तो नॉर्मल माणसासारखा होईल, शुद्धीवर येईल. वाट पाहतो आपण, आशा असते. गावी गेला 4-6 दिवसांनी परत येईल, वाट पाहतो, आशा असते. एखादा रुसून गेला 1-2 वर्षांनी परत येईल तो घराकडे, वाट पाहतो, आशा असते. सूर्य मावळला उद्या त्याचा उदय होणार आहे, आशा असते. म्हणून तर पहाटे उठतो आपण. पण मातीच्या आड आणि काळाच्या आड गेलेले मायबाप, मेलेल्या माणसाचं नंतर कोटी रुपये बाजारात ओतले तुम्ही तरी गेलेल्या मायबापाचं नंतर नख सुद्धा नजरी पडत नाही. हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दारिद्र्य आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असतं. आमचे नाही, आम्ही पाहण्यासाठी तरसतो. ज्यांचे वडील असतील, ज्यांची आई असेल, त्यांनी त्यांना खूप चांगलं सांभाळलं. काजू बदाम खाऊ घाला आणि चाऊ फाळे टांगा, ते तुमच्याच्यानी शक्य होणार नाही, माझ्याच्यानी शक्य होणार नाही. फक्त कोर कोटका असेल, भाजी भाकर असेल, चटणी भाकर असेल, त्यांना वेळेत द्या आणि टायमावर द्या. दिलेली चटणी भाकर आणि प्रेमाने दिलेली भाजी भाकर त्यांना पंचपक्वान्नाच्या ठिकाणी. शेवटचं वाक्य काळजात उतरून घ्या. मायबाप जिवंत असेपर्यंत दिलेली चटणी भाकर त्यांना पंचपक्वान्नाच्या ठिकाणी. मायबाप गेल्यानंतर जगासाठी घातलेल्या 10व्याला आणि वर्षश्राद्धाला घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावडीने तुम्ही खायच्या. मायबाप नंतर येत नसतात. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे सोम सूर्याधिक ग्रहणी योनी करती पार्वणी का माता पितर मरणी अंकित जे दिवस. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत गेलेला जीवात्मा मुक्त होत नाही. त्याचा या परिवाराशी संबंध असतो. पहिल्या दिवशीपासून आपण 10 पिंड अर्पित करतो. पहिल्या दिवशी पहिला, दुसऱ्या दिवशी दुसरा, 10 दिवसापर्यंत 10 पिंड करतो. माणूस मेल्यापासून त्याला स्मशानात जाळेपर्यंत 3 श्राद्ध होतात. ज्या ठिकाणी त्याला खुंटीलं जातं तिथं ब्राह्मण आपल्याला टायमावर सापडत नाही. वेशीत प्रेत टेकवलं जातं तिथं. म्हणजे वडिलाचं मी केलंय या सगळ्या गोष्टी, पिंडदान केलेलं आहे मी. त्यानंतर ज्यावेळी स्मशानभूमीमध्ये तिरडी ठेवली जाते आणि सरणावर मेलेल्या माणसाला ठेवलं जातं, 3 श्राद्ध पहिल्या दिवशी घालायचे असतात. पण आपल्याला टायमाला ब्राह्मण सापडत नाही म्हणून आपण 10व्याच्या दिवशी घालतो. शेवटची 10व्याला ज्यावेळी अग्नी दिला जातो, माणसाची हस्ती ठेवली जाते आणि त्या हस्तीला शेवटचा अग्नी दिला जातो. 10व्यानंतर 11वा, 12वा, 13वा गंगापूजन. संन्याशी असेल षोडशी घालतात. प्रत्येक मासिक श्राद्ध असे 12 मास झाले की मग येणारी पुण्यतिथी नाम वर्ष श्राद्ध 1 वर्षाचं. एक झालं आणि एकदा का म्हातारी खोटीला टांगले का तिकडे डुंकू नाही पाहायचं नाही. बरेच बहादर वर्षभर फोटो लावतात, नंतर फोटो आडगडीत जातात. आपली मायबाप ज्या तिथीला गेले, प्रत्येक वर्षी येणारी तिथी माऊली सांगतात ती कन्येसाठी, पुत्रासाठी पर्वकाळ असते. आणि त्या पर्वकाळात केलेलं तर्पण, पिंडदान, अन्नदान, केलेलं वस्त्रदान असेल, भूदान, गोदान, कांचन, आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे जेही दान करताल. इतर वेळी केलेलं दान आणि मायबापाच्या पुण्यस्मरणाला केलेलं दान इतर वेळी दान करण्यापेक्षा शेकडो पटीनं अधिक पुण्यदायी आणि फल देणारं असतं. म्हणून आहे तोपर्यंत सेवा करणं आणि मायबाप गेल्याच्या नंतर त्यांचे सगळे विधी सोहळे व्यवस्थित करणं हे प्रत्येक पुत्राचं, कन्येचं कर्तव्य. कर्तव्य मुलाने केलं, धन्यता मायबापाला. धन्य माता पिता तयाची. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण. रोडवरती बसलेले सगळे हात असे चांगले घ्या. कंस खुडायला आले करू नका. जो हात वरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल. व्यवस्थित हात वरती घ्या. छान. जो हात वरती घेणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ टाळकरीन आमचे महाराज सोडून. सगळे छान हात वरती घ्या. कॅमेरामन फोकस करू. हरी विठोबा रखुमाई.
विठ्ठल आपुल्या गीता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपण मायबाप कोणाचे धन्येत. मी सरळ सरळ सांगते, ज्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येतात, कुणी वडील कुणी मुलगा आपल्या आईवडिलांचं श्राद्ध चांगलं करेल किंवा श्राद्ध घालेल याच्यात नवल नाही, पण आपल्या आजीसाठी सचिन नावाच्या ज्या नातवाने आतोनात कष्ट घेतले सगळा सुंदर कार्यक्रम होण्यासाठी, एखाद्या सप्ताहाला सुद्धा एवढी गुणवान मंडळी जमणार नाहीत, पण एवढे सगळे गुणवान एका पठ्ठ्यानं गोळा केले. सचिन भाऊसाठी आमच्या जोरदार टाळी. आणि असे नातू घराघरात जन्माला यावे बरं का. दलिंदर होण्यापेक्षा नाही झालेली परवडली, पण झाले पाहिजे तर मग काहीतरी सचिन भाऊ सारखे झाले पाहिजेत. आपल्या आजीची सुद्धा एवढी दिमाखात पुण्यतिथी ज्यांनी साजरी केली, नाही तर आता मायबापाला सुद्धा विसरणारे अवलादी येतं. मायबापालाच विचार येत नाही तर आजीच्या पुण्यतिथीकडे काय लक्ष देणार आहेत पहा तुम्ही. ज्यांनी आजी गेल्यानंतर श्राद्धाला एवढं गोड आयोजन केलं, त्या नातवाने आजी असेपर्यंत त्या आजीची किती सेवा केलेली असेल. म्हणून आजी जरी गेल्या, बाबी जरी गेल्या, तर बाबीची कृपादृष्टी सतत त्या परिवारावरती तशीच असणार आहे. पहा तुम्ही, ज्याने आजी आजोबांचा आशीर्वाद घेतला त्या माणसाला उभ्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही. आमच्यापर्यंत पिढी खूप भाग्यवान आणि चांगली होती. आपल्याला माईबापाची बोट आणि आई वडिलांची मांडी भेटण्याआधी सुद्धा आपल्याला आजी आजोबाची मांडी भेटली आणि आजी आजोबाचं बोट धरून आपण चालायला लागलो. अशा आपण भाग्यवान होतो. पुढच्या पिढीला आणि विनंती असेल माझी, पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, पण ते एकत्रित कुटुंब पद्धतीत आपण सगळे घडलो. येणाऱ्या पिढीने निदान मायबाप सांभाळावेत असं वाटत असेल तर भावातून भाऊ तोडू नका, आणि माईपासून लेकरू कधी तोडू नका, बापापासून मुलगा कधी तोडू नका. आता तुमच्या हाताला चिकनगुन्या होईन टाळ्या वाजवायला. मला अपेक्षा होती त्यांच्या, पण त्या मायेकडे अशा तुंबल्यावणीच पाहून राहिल्या. त्या वाटल्या, त्या म्हणल्या असत्या ना आम्ही आमच्या टचीवर घरं बांधली. इठोबाई टिकोबाई आणि विठोबा रुखुमाई, हम दो हमारे दो. आम्ही दोघाला राहण्यासाठीच चांगले घरं बांधले. हिला कायच अवधा सुचली असं एकत्रित कुटुंब ठेवा म्हणून. विठ्ठल त्यांचे मायबाप धन्य, ज्या कुळात सात्विक कन्यापुत्र, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्यांचा हरिक आपल्याला वाटतो नवल काय, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक वाटण्यासारखं ते नेमकं काय करतात. गीता भागवत श्रवण करीती, विठोबाचे अखंड चिंतन करीती. या आपुली आहेता जो जागता असे, तयाची या माता पिता धन्य. तुकोबाराय सांगतात, अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्यांचं वर्तन आहे, साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी हित साध्य केलं, अशा सात्विक कन्यापुत्र ज्या कुळात जन्माला आले त्यांची मला सेवा घडावी. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे माझा घडू त्यांची सेवा, तू का म्हणे माझा घडू त्यांची सेवा.
काका महाराज जमाना तसा झाला. गुरुजीची ज्ञानेश्वरी पाठ असते, गुरु जगाला माहित नसतो. शिष्य कविता म्हणून फेमस होतो. गुरुजी वाजित होते, त्यांच्यावर एखादी नोट नाही बोवळी. गुरुजीनेच ओवळले का? वा वा, ते पाहिजे जातीचे. त्या छोट्या बाळाचं नाव काय? वैभव महाराज. हे उद्याचे गुरुजी आहेत बरं का. वाजवा जोरदार का. विद्वान एव विजानाती विद्वतजन परिश्रमम नही वंध्या विजानाती गुर्वीम प्रसव वेदना. कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्याला डबल धन्यवाद. ना गुणी गुणिनम व्यक्ती गुणी गुणीषु मत्सरी गुणीच्या गुणरागीच्या विरलो सरलो जनाहा. गुणहीन व्यक्ती गुणवंताचं कौतुक करू शकत म्हणा नाही. गुणवान गुणवानाचा मत्सर करतो. जगामध्ये दुर्लभ असतात बरं का ते तिकडच्या गुरुजीसारखे, जे गुणवानावरती प्रेम करतात. दुसऱ्याला मोठं म्हणायला सुद्धा मोठे पण लागतं आणि ते रक्तात असावं लागतं. तोच मोठा होतो ज्याला दुसऱ्याला मोठं म्हणणं जमलं. जग तुम्हाला रिस्पेक्ट देईल, तुम्ही कधीतरी दुसऱ्यांना दिली पाहिजे की नाही. आदर द्याल, आदर मिळेल. अपमान कराल, तो व्याजा सगट वसूल करतात लोक. मग अपमान ही अशी व्यक्ती मुद्दल तर बाजूला ठेवा, व्याजा सकट लोक परत करतात. प्रेम द्याल, प्रेम मिळेल. आदर द्याल, आदर मिळेल. दुसऱ्याला मोठं म्हणताल तुम्ही, एक दिवस परमेश्वर तुम्हालाही नक्कीच मोठं केल्याशिवाय राहणार नाही. सगळी मोठी मोठी माणसं होती, त्याच्यात आम्हीच एवढे धाकटे होतो. तर तुम्ही एवढं सगळं मोठेपणात प्रेम देतात, हे तुमचं सगळ्यांचं मोठेपण आहे. नियोजन अतिशय गोड होतं, छान होतं. हे आयोजक नियोजक संयोजकांसाठी जोरदार टाळी वाजवा. सर्व भोसले परिवार, सचिन भाऊ ते कुठं बसले मला काय कळलं नाही. शेवटलो तिकडे आहेत का? शेवटी बसले. आणि हेच मोठेपण असतं बघा. बऱ्याचदा पाहतो मी, दात नंतर येतात आणि आधी पडतात. जीभ शरीरासोबतच येते, शरीरासोबतच जाते. जीभ आधी. कोणी असं ऐकलं का त्याची जीभच तुटली राव? नाही ना. दात पडतेत ना, पडतेत. दात पडतेत ना. हां, नाही पडत त्याची पाडावं लागते. का पडतेत माहिती का? विनाकारण मधी मधी करीत आहेत. बोलताना दाताच काय योगदान आहे का? दाताचं बोलताना योगदान असतं तर बोचऱ्या माणसाला बोलताच आलं नसतं. दात पडलेली माणसंही बोलतात. दात का पडतात? उगाच मधी 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 मधी. जे मधी मधी करतात योगदान नसतं ते लवकर पडत असतात. पण जीभ देहासोबतच येते आणि देहासोबत जाते, याचा अर्थ तिला मधी मधी पुढं पुढं. बरेच जण असं काही ठिकाणी इतका भांडेपणा करायचा असतो तिला, कुठं गेलं की मोठेपणा. मलाच लय कळतं, मीच लय हुशार. लोकांच्या नजरेत येतात. लोकांवरती छोटं बनून, मुंगी बनून साखर खाणं आणि लहान बनून जगावर प्रेम करणं, ज्याला जमलं त्याच्यावरती एक दिवस सगळं जग प्रेम करू लागतं. मान हिसकावून मिळत नसतो, तो घेता आला पाहिजे, तो निर्माण करता आला पाहिजे. सुंदर गोड परिवार आहे. या परिवाराच्या प्रेमाला, परमार्थाला कधीच कोणाची नजर लागू नये. या दुःखातून सावरणीची ताकद परमात्मा श्रीहरी आपल्याला प्राप्त करून देवोत आणि आईसाहेबांना त्यांच्या चरणाशी स्थान प्राप्त करून द्यावं या ठिकाणी सदिच्छा सर्व माईबाप श्रोत्यांचे. आणि विशेषतः आम्हा सगळ्यांना ज्यांनी आमंत्रित केलं असे आपल्या गावचे भूमिपुत्र, तबला विशारद आदरणीय हरिभक्ती पारायण सुनीलजी महाराज डेंगळे दादा यांच्यासाठी जो म्हणजे तुम्ही म्हणताल दोनदा टाळे कसे, ज्याचं लग्न आहे त्याचं गाणं गावंच लागत. सर्व माईबाप श्रोते कोणी राहिलं का आभार प्रदर्शनाचं. सर्वांना धन्यवाद. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.